पुणे क्षेत्र जाऊया. सर्व प्रेक्षकांचं मी पुणे क्षेत्र स्वागत करू आणि O2 साठी सर. थँक्यू उमेश. असे यंग टॅलेंटेड समालोकच्या समेत बोलण्याचं मात्र योग होते. खरोखरच हे आमचं भाग्य आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा KSK क्रीडा प्रतिष्ठान प्रेझेंटेड KSK प्रीमियर लीग 24 पर्व 5 आणि तिथेच मॅच क्रमांक 3 आहे. इंदाई 11 स्टार आणि स्वर्गीय आनंद स्मृती 11च्या दरम्यान टॉस झाला. इंदाई 11 स्टार कॅप्टन ऑन द टॉस आणि चूज द फिल्डिंग फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केले स्वर्गीय आनंद स्मृती 11. उमेश, हे मॅच खऱ्या अर्थाने इम्पॉर्टंट आहे. स्वर्गीय आनंद स्मृती 11 त्याचबरोबर इंदाई, कारण 2 मॅचेस जरी इंदाईने हरल्या तरी पण ही मॅच जिंकले तर रन रेटच्या बलबुत्यावर कदाचित मात्र ते मात्र विसंबूर राहू शकता. उमेश, बरोबर आहे, कारण मी आम्ही कालची मॅच पाहिली. इंदाई 11 स्टार जी टीम आहे खऱ्या अर्थानं 8 बॉल 10 धावा असताना तो मॅच त्यांनी गमावला गेला आणि तिथून त्यांना आता इथून पुढे तुम्हाला सातत्यपूर्वक कष्ट, मेहनत, संघर्ष करावा लागेल. नक्कीच कष्ट, मेहनत या गोष्टी आवर्जून यांचा उल्लेख उमेश चांगला केलाय. कारण या गोष्टी नसले तर मैदानामध्ये तुम्ही स्वस्त बसाल तर तुम्ही अस्तव्यस्त होऊन या स्पर्धेमध्ये बाहेर जाऊ शकतो. 25 मिनिटाचे रब्बर तुम्हाला दिलेले आहेत. या 25 मिनिटांमध्ये आपला पहिला इनिंग अर्थातच 5 ओव्हरचा खेळ तुम्हाला पूर्ण करायचा आहे, याची दक्षता घ्या. पहिला चेंडू ऑन द परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, परफेक्टली हिट ओव्हर द लॉंग ऑफ चेरन. सुरेख फटका उमेश. व्हॉट बॅटिंग. आणि आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं फलंदाज निखिल जाधव याचा आयकॉन आणि त्याच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. ओव्हर पिच बॉल होता आणि गोलंदाज पाहिलं तर आपण किरण आणि त्याच्यावरती प्रहार चढवलाय. बॅक टू बॅक अजून एक आला इथे पाहू शकाल तुम्ही. बॅक टू बॅक त्याच पद्धतीनं त्याच रिदम मध्ये आणि त्याच रेंज मध्ये निखिल जाधव ऑन फायर. आता माहिती आहे ही मॅच तितकीच महत्वाची आहे. डोवाडाय त्यांच्यासाठी देखील, जशी आपण कबड्डीची एखादी डोवाडाय रेड पाहतो आणि त्याच पद्धतीनं सध्या आपण पाहिलं तर निखिल जाधव ऑन फायर. येस, सेट ऑन द फायर, परफेक्टली मिडल ऑफ द मॅट. आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यातील नामांकित खेळाडू ऍज अ आयकॉन प्लेअर काय असतं स्पष्ट करताना पुन्हा एकदा चेंडूला वळवल्यानंतर पहारी केलं. 2 लगातार बॅक टू बॅक षटकार मारल्यानंतर हा चौकार तब्बल 16 वर पोहोचतो उमेश निखिल जाधव. वॉट बॅटिंग. आपण पाहू शकाल अगदी गोलंदाजा मी म्हणेन पिस्सा काढलेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल, गोलंदाजाच्या आता डोक्यावरती काय करावं काय नाही, कारण का सेटअप ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्याचा स्टान्स निखिल जाधवचा, ज्या पद्धतीनं बॅटचा फ्लो पण केला त्या क्षणी समजलं की हा बॉस सीमापार होणार आहे. नक्कीच स्टँड डाऊन डिलिव्हर ज्याला म्हटलं जातं, मोहर उमटवली, जसा फटका आला तसा पाठवलं सर्व बाउंड्रीच्या बाहेर. दमदार सुरुवात, वजनदार आणि शानदार सुरुवात. KSK प्रीमियर लीग 2024 सीझन 5 मध्ये बरसला आयकॉन प्लेअर. फाईन स्लीप लावलाय. शॉट फाईन आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंट, स्क्वेअर ऑफ द शॉट पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर. बॅकफुट वर जाताना काय नजाकत भरले स्ट्रोक. आता मात्र 2 धमाके एक त्यानंतर हा क्रिकेटचं माधुर सौंदर्य जबरदस्त आपण पाहिले. पहिले 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले आणि तदनंतर 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकले. गोलंदाजाला आता सलोकी पळो करून टाकलंय निखिल जाधवने ऍज अ जिल्हा आयकॉन. आपण पाहू शकाल KSK महाबळेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या असोसिएशन मधून आलेला खेळाडू अद्यापपर्यंत 3 बाईक्स त्याच्या नावावरती आले आणि काय जबरदस्त लाजवाब बॅटिंग सध्या मॅच मध्ये करत असताना. येस, नक्कीच बॅकफुट वर एक शॉट अवे फ्रॉम द बॉडी. व्हॉट अ लॉफ कव्हर पॉइंट मधून क्लिअर केला. 2 षटकार, 3 दणदणीत चौकार. काय बॅटिंग आहे, जबरदस्त जबरदस्त. आपण पाहू शकाल कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध अगदी आता गोलंदाजाने खांद्यावरती हात टाकलेत. काय करावं काय नाही. क्लासिक बॉल, क्रेडिबल, अनबिलिव्हेबल स्ट्रोक, ऑन फायर. दॅट इज निखिल जाधव. काय गोलंदाजी करतोय. अद्याप आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 24 धाबा जमवल्यात आणि प्रत्येक बॉल वरती तुटून पडलाय. पहिले 2 षटकारांनी आता लगातार 3 चौकार ठोकलेत. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. हॅट्रिक लगावली चौकाराची. गोलंदाज आता बसला. बॅटची कडा होती की काय स्वतःवरती देखील निखिल देखील नाराज आहे. पाहू शकाल तुम्ही स्क्रीन वरती. नक्कीच लो पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा अवे फॉर्म द शर्व दूर होता, परंतु बॅटची कडा आणि तिथेच मात्र घोडून निराशा पदरी पडली. पहिली महागड्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिले ओव्हर टाकल्या अर्थातच करण नाही गोलंदाजाने
इन द 11 स्टार करू पण त्यामध्ये खूप मार खायला मी म्हणेन त्या मार खाल्यामध्ये मार दिलाय म्हणेन कारण आज म्हणून त्याचं ते सिलेक्शन ऑफ द स्ट्रोक उमेश लाजवाब अनबिलिव्हेबल बॅटिंग बाय निखिल जाधव. जबरदस्त आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्या. स्वर्गीय आनंद स्मृती 11 टीमची धावसंख्या झाली आहे 9 लास्ट 24 धावा स्कोर गार्ड वरती आपण पाहतोय निखिल जाधवने जबरदस्त बॅटिंग केली. त्याच्या साथीने आपण पाहू शकाल हार्ड हिटर विकेटर फलंदाज सुनील शिंदे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहू शकाल गोलंदाज अनिल शिंदे यांना पाहत आहोत आपण. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती एका षटकाच्या P1 चं षटक पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फॉर फुल बॅटिंग ॲज अ निखिल जाधव. पहिली मोठी समाप्ती दमदार सुरुवात करून दिली कारण त्यांना माहित आहे प्रतिस्पर्धी संघ जरी स्पर्धेतून बाहेर जाताना आपल्या चकित करेल त्यासाठी मात्र जो तंत्र मंत्र वापरलाय तो लाजवाब. महार झोडीचं तंत्र पहिल्यापासून निखिल जाधवने अटॅक केलंय. अटॅक इज द बेस्ट ऑप्शन ऑफ द डिफेन्स म्हणलं जातं. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॅटची काढा डेफिनेटली अँड अंदरुनी किनार ईस्टर्न आदलला यू मिस डेफिनेटली हिट. पहिलं विकेटचं झालं पतन. सुनील सिन द बॅक इन टू द पहिला हादरा इथे बॅटिंग करताना स्वर्गीय आनंद स्मृती 11 एक गडी बाद 24. पहिलं षटक जरी सर फलंदाजाच्या नावावरती राहिला असला तरी सांगतोय की अनिल शिंदे हो दुसरं षटक मी कमबॅक करू शकतो. पहिल्या बॉलवरती थोडीशी बॅटची आतली कडा आणि तदनंतर फलंदाज अनिल शिंदे मोठी जबाबदारी होती आणि जबाबदारी पार पडत असताना अनिल शिंदे झालाय सुनील शिंदे झालाय तो बाद पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल थोडासा लेन बॉल होता फुसळण्याचा प्रयत्न केला होता बॅटची कडा आणि तदनंतर 2 स्टंप उद्ध्वस्त केलेत गोलंदाजी. लाजवाब पहिला बॉल पाहू शकाल तुम्ही. पहिल्या बॉल वरती आले ते विकेट्स. येस आणि विकेटची जरूर होती कारण पहिला गडी बाद होतो 24 मध्ये. अगोदर जे मारझोड बॅटिंग केली अटॅकिंग बॅटिंग निखिल जाधवने केली त्यासाठी हा विकेट खूप महत्वपूर्ण होता उमेश कारण विकेट पडलं तो थोडंसं प्रेशर येईल आणि प्रेशर जर घातलं नाही तर इथला प्रवास जो सीझन 5चा आहे त्याला मात्र आपला निरोप घेताना मात्र दुःखाने पावलं उचलायला लागतील घरी आणि ते बरोबर झालं. अनिल शिंदे इज अ क्लेवर बॉलिंग. ॲज अ टीम आयकॉन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले संजय सकपाल ज्याच्या मागच्या आपण जर मॅच पाहिली तर मॅन ऑफ द मॅच हकदार ते होते आणि सध्या त्या स्थितीला बॅटिंग क्रमांक 3 साठी आली आहेत. जबाबदारी आपण पाहिलं तर वाढल्या जातील या मॅच मध्ये खास करून निखिल जाधव वरती यांच्यावरती खूप जबाबदारी आहे. पहिल्या बॉल वरती यश मिळालंय अनिल शिंदेला. पहिला बॉल त्यांचा आपण पाहिला तर स्टंपचा वेध घेतलाय संडी सर. नक्कीच सफलता मिळाली. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हो सुपरबली कार्पेटच्या साहाय्याने मोडला जिथे क्षेत्रक्षण खाले तिथे क्लिअर केली बाउंड्री. सब करून चेंडू पर आचारन सुरेख फटका नाजूक हाताने साजवलेला साजूक चौकार 4 रन. जबरदस्त आपण पाहू शकाल फुलेंचा बॉल होता आणि त्याला फक्त फ्लिक केलं जिथे सुनसान इलाका होता आणि त्या इलाक्यामध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्याच्या नंतर नो डाऊट इट इज अ 4 रन्स. येस सुनसान इलाका आणि तिथे मात्र रात्रीच्या इथे भीती असते खरं म्हणलं तर पण इथे भीती न बेधडकपणे चेंडूला मात्र क्लिअर कट 4. फलंदाज बाद झाला होता तरी पण ओळखलं त्यांनी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लाऊड अपील झाली आहे. विश्वास किती आहे या अपील वरती हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं. पंचांचा निर्णय आलाय व्हिडिओ घेतलाय आणि अगदी थर्ड अंपायर कडे हा डिसिजन पेंडिंग होईल. थँक्यू. तर टीव्ही अंपायर कडे हा निर्णय आलाय आणि आमचे तिसरे पंच आहेत ते अगदी शहानिशा करतील आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तोपर्यंत आमचे जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत ते या ठिकाणी महत्त्वाचे आहेत आणि त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं राहील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आहे जिथे रोख रक्कम 5,000 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभतंय. माननीय श्री संपतदादा कदम समाजसेवक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येतंय. गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज रोख रक्कम 5,000 आहे. आनंद शंकर शिंदे भैरवनाथ एंटरप्राइजेसचे सर्व कुरुशी गावचे सुपुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आलाय. त्याचबरोबर सामनावीर साठी आपण आकर्षक ट्रॉफीज पाहताय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माननीय श्री अमोल दादा पार्टे हिंदवी स्वराज्य संघटनेचे या ठिकाणी विद्यमान अध्यक्ष. त्याचबरोबर माननीय श्री प्रकाश दादा कदम युवा नेते यांच्या माध्यमातून सामनावीर हा पुरस्कार आलाय. तर टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय की फलंदाज बाद आहे. धन्यवाद. तदनंतर
एनर्जी ड्रिंक साठी आनंद पवार एक उत्कृष्ट क्रिकेटर यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक देण्यात आले. नाश्ता सौजन्य आपण जर पाहिलं अगदी सकाळच्या सत्रामध्ये समाजसेवक सालोशी तेजस दादा चव्हाण यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसासाठी नाश्ता सौजन्य पाहिलं तर रवींद्र तुकाराम कदम वाकी आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य देण्यात आलाय. या सर्व स्पॉन्सरचं KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनापासून खूप खूप आभार. आपलं सहकार्य महत्वपूर्ण राहिलं आणि आपल्या सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय माननीय श्री गोविंददादा कदम समाजसेवक वाकी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य राहिले. संपूर्ण स्पॉन्सर आहेत त्यांचं पुन्हा एकदा शतशः या ठिकाणी आभार मानतो, थँक्यू म्हणतो आणि पुन्हा एकदा जातो कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू संत उमेश. पाहिलं एकदा कटाक्ष टाकूया. 2 झटके दिलेत. चांगली कमबॅक पलटवार मी म्हणेन, कारण 24 धावत पहिल्या ओव्हरमध्ये आणताना ही गोलंदाजी अपेक्षा होती कॅप्टन्सला, खास करून इन द 11. व्हेरी क्लेवर बॉलिंग बाय अनिल संदे. जबरदस्त आपण पाहतोय पुन्हा एकदा सुमसान इलाका. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं विकेट, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसऱ्या बॉल वरती विकेट आणि चौथ्या बॉल वरती टोकला आल्या पावली चौकार. स्वागत केलंय गोलंदाजाचं. काय जबरदस्त पाहू शकाल तुम्ही. फक्त फल्लू हा स्ट्रोक आपण पाहिला तर फक्त फ्लिप केलंय बॉलला आणि तदनंतर सीमा पारला धडले. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजानं, परंतु आतापर्यंत त्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 8 धावा दिलेत. नक्कीच चौकार आलाय. पाहिलं तर जबरदस्त नजर ठेवली आणि व्हॉट अ स्विफ्ट स्वाल्या स्विप केला आणि कुरवळत गेल्या चेंडू सीमेला अलंग देवण सीमेच्या दमदार खातं खोलताना सागर पहिल्या चेंडूवर खातं खोलतं चौकाराने धावसंख्या पुढे सरसवले जाते 32 वर. पुन्हा त्याच पद्धतीची बॅटिंग हलकीशी अपील आहे, परंतु उत्साह जास्त आढळला उमेश, त्यामुळे स्पष्ट नकार दिलाय. पाहिलं तर सूर्यकांत आढाव आहेत आणि त्याच्या समेत ज्यांचं क्रिकेट आम्ही खूप जवळून पाहिलंय. MRF बॉल असं ना उमेश, तेव्हा सेसिस आटमचा तो कडक आवाज, बॅट फिरायची ना तर बॅटीला गती एवढी असायची. राहुल एलिमन नामांकित जी टीम होती त्या टीम मध्ये सेसिस आटमला पाहिलंय. ओ सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. टप्पा मला एका टर्न अँड बाउन्स जबरदस्त आपण पाहतोय. तर टप्पा पाहिल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय आणि फलंदाज आपण पाहिलं तर सध्या आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मागील बॉल आपण पाहिला तो दिशेत आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा बॉल टप्पा खाल्ल्यानंतर सरळ यशाच्या हातामध्ये विसवला गेलाय. कंजूसी मी म्हणेन षटक, कारण का 2 त्याच्यामध्ये विकेट आल्या, 2 फक्त चौकार आणि त्यांनी धावा झाल्या स्कोटगार्ड वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये धावा जबरदस्त आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्या आल्यात त्या 8 धावा आणि त्याच्यामध्ये 2 गडी बाद आणि धावा एकूण झाल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्या 32 धावा. चेक. थँक्यू. थोडस स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती करतोय आम्ही. आपण जास्त वेळ घेताय. इन द 11 स्टार संघ आमच्या मुख्य व्यासपीठावरती नवी मुंबई महानगरपालिकाचे विद्यमान ऑफिसर विनोदजी आंबरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर डायरेक्टर आदरणीय अबू सुर्वे यांचंही या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही मनापासून सरचे स्वागत. त्याचबरोबर CA महेश दादा बनगे यांचंही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. किसन कनेक्टचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत निलेश बोर सर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर चेअरमन आनंद हसूरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि स्टार हेल्थचे मॅनेजर मोहन विरादर यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. किशोर उतेकर आपण पाहू शकाल. ऑस्टमच्या 12 बॉल बाहेर आहे. एक अतिरिक्त धावाने सुरुवात केली आहे. धावा झाल्या त्या स्कोटगार्ड वरती आतापर्यंत 33 धावा. निखिल जाधव आपण पाहतोय त्याच्या समवेत सागर 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. निखिलने अद्यापर्यंत 6 बॉलचा खेळ केलाय. 24 धावा त्याच्या बॅट मधल्या 3 चौकार 2 षटकार. पुणे एकदा किशोर उतेकर लाजवाब स्ट्रोक इथे येतोय. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर होतोय दमदार 6 षटकार. सुपर स्ट्रोक आहे, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. खायचा थोडासा स्लो गतीने टाकलेला चेंडू बॅकपटवर जाताना त्याची बॅकली पाहिली ना एकदम परफेक्टली प्रॉपरली. म्हणजे काही बॅट्समन असतात एक जोरकस बॅकअप
बॅट्समॅनचा जर विचार केला ही गोष्ट मात्र परफेक्टली जुळली ना तर असं टायमिंगच्या जोरावर आपण कित्येक पटीने लांब चेंडू फेकू शकतो उमेश. निखिल जाधव आपण पाहू शकाल हबी ठरला जातोय. अजून एक बॉल इथे उडवलाय साईडला, आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय हिरवा हा जाडीचा पाला. ऐसा लंबा छक्का मारेगा झुकेगा नाही साला. कमालीची बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना निखिल जाधव पाहू शकाल त्याची नजर सर काय फटका केलाय ऑन साईडला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पाहत आणि फक्त पाहतच राहिलाय. सुपर यार उमेश एक वेगळ्या शैलीमध्ये लाजबाब असं वर्णन करताना आणि त्याचं मात्र कॅपेबल आहे काय फटके पाहिजे. बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये माळझोड मध्ये अक्षरशः मध्ये अटॅक केलं होतं रिस्की प्ले. हो लगातार तिसरा षटकार गगनाला गवसणी घालून चिरून फाडून गेला सरळ आमच्या प्रेक्षकांच्या भेटी. जबरदस्त आपण पाहतोय निखिल जाधव ऑन फायर. गोलंदाजाच्या इथे पाड धुर्र सध्या मी म्हणेन काढलाय. शिला जवान होतीये मुन्नी बदनाम होतीये. शालू ठुमका लगाती है और उस ठुमके से सर पूरी ये दुनिया बिगाड़ सकती है. तो भाई निखिल जाधव बैक टू बैक 3 छक्के कोई नहीं क्यों नहीं लगा सकते. किसी को डाउट. थँक्यू. नो डाउट. या बॅटिंग साठी निखिल जाधव जो बॅटिंग करतोय त्याच्या बॅटिंग साठी विनोदजी आमरे नवी मुंबई महानगरपालिका ऑफिसर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. अप्रतिम अफलातून बॅटिंग निखिल जाधव. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में. नो चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न एटीएम न पेटीएम. और काजोडे घेतोय निखिल जाधव सर काय बोलाल. अनबिलिव्हेबल बॅटिंग अविश्वसनीय फटके. हे मैदान असं आहे ना उमेश ज्याच्यामध्ये तुमचा क्लास तुमचा टेम्परामेंट तुमची ती क्वालिटी यामध्ये सर्व काही देईल. जेव्हा तुमच्या ती गुणवंत ठासून बसेल ना तेव्हा मात्र तुमच्या मनातली जी जादू प्रेक्षकांना अधिराज्य मात्र त्यांच्या घरामध्ये आपण करू शकता. वाट फटके पाहिजे. धाबा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, ए फॉर अटॅक आणि सध्या क्रिकेटचं टॅलेंट दाखवत असताना अटॅकिंग याचं क्रिकेट खेळतोय सध्या निखिल जाधव. धाबा झाल्या स्कोरकार्ड वरती व्हाईट बॉल आलाय आणि फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. 10 बॉल 46 धाब्यांची आवश्यकता. या निखिल जाधवची बॅटिंग आवडली असेल. चेक. निखिल जाधव यांच्या बॅटिंग साठी अगदी tenniscricket.in चे कॅमेरामॅन अर्थातच नयन सकपाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. म्हणजे आजची काल मला असं वाटलं नाही की अर्धशतक झालंय. म्हणजे आज कदाचित होईल का. निखिल जाधव तयार होतोय. अष्टमच्या कदाचित हा बॉल बॅटची कडा आहे की नाही हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतील. चेक. एक सिंगल. निखिल जाधवच्या बॅटिंग साठी अगदी पैशांचा पाऊस पडतोय. संघाचे ओनर अर्थातच विजय दादा शिंदे यांच्या माध्यमातून 1000चा पुरस्कार आहे. कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच कारण पाऊस पडणं स्वाभाविक आहे. धावांचा पाऊस पडतोय म्हणजे पैशांचा पाऊस पडायलाच पाहिजे. संतोषजी आणि उमेश लाजवाब बॅटिंग आहे. 47 पोहोचलाय. अवे 1 रन्स रिक्वायर्ड. ओ क्लास क्रिकेटचा दर्जा दाखवणारा लेट कट बॅकवर्ड पॉइंट या ठिकाणी मात्र क्षेत्र चांगलं होतं. सिंगलने झाली 3ऱ्या ओव्हरची समाप्ती. दमदार सुरुवात म्हणता येईल पहिल्यांदा बॅटिंग घेण्यासाठी. चेक. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय अर्थातच KSK चे मार्गदर्शक आणि आमचेही मार्गदर्शक आदरणीय संतोष दादा सांगपाळ आहिरे यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. दादांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. आदरणीय संतोष दादा सांगपाळ आहिर आणि खऱ्या अर्थाने KSK चे मार्गदर्शक अर्थातच आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. 58 बनल्या 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये. आपण जाऊया मान सन्मान वाढवणारी स्पर्धा करूया. मान्यवरांचा मुख्य व्यासपीठ सन्मान ओटो संतोषजी देसाई. तर काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. अध्यक्ष पैलवान विकासभाई कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. नवी मुंबई महानगरपालिका ऑफिसर विनोदजी आमरेसर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आणि ती परंपरा जोपासताना या ठिकाणी आम्हाला अतिशय आनंद होतोय. नवी मुंबई महानगरपालिका ऑफिसर विनोदजी आमरे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान आहे डायरेक्टर अबू सुर्वे
सर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर मुख्य व्यासपीठावरती डायरेक्टर अबू सुर्वे सर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय विजयजी शिंदे यांचा हा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चार्टर्ड अकाउंटंट सीए महेश दादा बनगे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. चार्टर्ड अकाउंटंट सीए महेश दादा बनगे यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पुढील सन्मान आहे किसान कनेक्ट ओनर निलेश बोरसर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पुढचा सन्मान आहे किसान कनेक्टचे ओनर निलेश दादा बोर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पहा हे सर्व आमचे जॉईंट सेक्रेटरी विजयदादा शिंदे यांचा संपूर्ण मित्र परिवार. उद्योजक किसान कनेक्ट चे ओनर आहेत निलेश दादा भोर साहेब यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर चेअरमन आनंद हसूरकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान चेअरमन आनंद हसूरकर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पुढील सन्मान आहे स्टार हेल्थ मॅनेजर मोहन विरादर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. स्टार हेल्थ मॅनेजर मोहन विरादर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. कोयना सुळशी कांदाटी महिला मंडळच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय सौभाग्यवती जयश्रीताई यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ताईंना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती आपण बसून घ्यावं. कोयना सुळशी कांदाटी महिला मंडळच्या अध्यक्षा सौभाग्यवती जयश्रीताई यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सुपर स्ट्रोक. थँक्स संतोष. कारण मान सन्मान वाढवणे स्पर्धा अर्थातच मान्यवरांचा सत्कार सन्मान व्हायलाच पाहिजे. यासाठी ओळखली जाते KSK प्रीमियर लीग आणि तिथे पहिला दमदार मात्र हा डाऊन द ग्राउंड द बेस्ट स्ट्रोक ऑफ द क्रिकेट. सुरक्षित फटका. अक्षय मोरे कमजिंग बोर राईट मोर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन पर्यंत चेंडू त्याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह केलं दुरून क्षेत्रक्षण फील करेपर्यंत एक सिंगल मात्र मिळते. सिंगल स्कोर. पुढे जाताना स्वर्गीय आनंद स्मृती 11 63 63 धावा उमेश. जबरदस्त. आपण पाहिलं तर लगातारचे 2 बॉल डॉट केले होते विशाल यांनी. तदनंतर आपण पाहिलं तर अक्षयच्या पद्धतीने आपण पहिला बॉल चौकार तिसरा बॉल चौकार ठोकला आणि या बॉलवरती घेतले सिंगल आणि आता 3 धाव्यांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक निखिल जाधव हा स्ट्राईक केला आणि विश्वास चव्हाण यांच्या माध्यमातून निखिल जाधवसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. हलक्या हाताने लेट कट केला. एक सिंगल मिळते या बॉलवरती. दुसरे धाव घेतले जाणार का? नाहीये. एकच सिंगल घेतली. आता सिंगल डबल वरती सिंगल वरती जोर ठेवलाय आणि टीमची धावसंख्या अद्याप आपण पाहतोय त्या 64 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. हे कंजूसची ओव्हर आपण पाहतोय. पहिलं षटक चांगल्या पद्धतीनं बॅटिंग केली होती. पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक कंजूसी टाकलं. त्या ओव्हर मध्ये आल्या त्या 8 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग केली आणि चौथं षटक मार्गस्थ असताना ऍज अ कॅप्टन गोलंदाज पाहू शकाल तुम्ही अक्षय मोरे याचं अद्याप आपण चांगलं षटक पाहिलं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाबा स्कोरगावरती झाल्यात त्या 64. निखिल जाधव या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 12 बॉल मध्ये त्या 48 धाबा आणि आता येणारं षटक असणार आहे ते महत्वाचं षटक आणि हाणामारचं षटक देखील आहे. स्लॉगिंग वरचा खेळ. धावा झाले त्या 64. कदाचित या ओव्हर मध्ये अर्धशतकीय पारी खेळणार का निखिल जाधव? सर्व प्रेक्षकांचं त्याच्याकडे लक्ष आहे या मॅच कडे कारण का महत्वाचा आता ओव्हर असणार आहे आणि गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक दुसरं अनिल शिंदे त्या पहिल्या ओव्हर मध्ये दिल्यात त्या 8 धाबा. हो 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 षटकाराने टोकलंय
वर जातो उंच 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 भरारी घेणारा चंद्रयान 3च्या भेटीला आणि के क्रीडा प्रतिष्ठान सीझन 5 के प्रीमियर लीग पहिलं अर्धशतक ठोकलंय निखिल जाधव जिल्हा आयकॉन के महाराज प्रतिष्ठानचा खेळाडू एकदा जोर 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुपर यार इनिंग मॅग्निफिसेंट पर्व 5 मधला हा पहिला अर्धशतकवीर लाजवाब 17 जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आयकॉन प्लेअर दमदार षटकाराने मात्र ज्यापर्यंत वीरेंद्र सहवाग षटकाराने मात्र शतक ठोकायचा जे सेम स्टाईल अर्धशतक लावलं नावावर अभिनंदन. ओ ग्रेट शॉट यार हो मॅग्निफिसेंट जॅक टू विकेट अँड इट्स मॅक्सिमम इनटू द फॅन. काय लाजवाब बॅटिंग आहे निखिल उमेश. नक्कीच जबरदस्त आपण पाहतोय. चेक पुढील सामना आहे भवानी वॉरियर्स आणि रॉयल मराठा. मी विनंती करतो आपण लगेच या कॅप्टन टीम भवानी वॉरियर्स आणि रॉयल मराठा टायगर्स. कॅप्टन या प्लीज. आपण ब्लेझर परिधान करायचंय आपण लगेच येऊन. कॅप्टनना विनंती करतो या लगेच. भवानी वॉरियर्स आणि रॉयल मराठा आपण मुख्य व्यासपीठावरती या. कॅप्टन आपल्याला विनंती आहे. अजय मोरे प्लीज थोडस लवकर या प्लीज. थँक्यू. 7 षटकार 4 चौकार 14 चेंडू मध्ये चौपल्या 60 अनबिटन. वसंतदादा. कडक बॅटिंग यार. वसंतदादा शिंदे यांच्या हो. माध्यमातून निखिलसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आले. त्या टीमचे ओनर आहेत. लाजवाब बॅटिंग केली आहे सर निखिल जाधवने. प्रेक्षकांची मने जिंकलेत. याच मैदानामध्ये रबर बॉल मध्ये निखिलची एकदा बॅटिंग मी पाहिली होती आणि 7 बॉल मध्ये 7 षटकार ठोकले होते फलंदाजांनी या पट्ट्यानं. एक्सलंट प्लेअर व्हेरी रिस्की अँड हँडसम इनिंग. एकदम देखणी खेळी आहे मी म्हणेन. 15 चेंडू 6 षटकाराची ती आतिषबाजी. शेवटचं ओव्हर किती बरं स्कोअर लागलेला आहे 76. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी बॅटची कडा घेऊन सरळ बॅकवर्ड पॉइंट. ओहो लवली यार गुड स्टॉप इज द्या आणि इथे मात्र सफलता मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये सॅक्रिफाईस केले आणि फलंदाज मात्र जातो विशाल तंबूच्या आसऱ्याला जाताना मात्र 5 धावांचा खेळ नावावर लावताना इज बॅक इनटू द पॅव्हिलियन. गडी क्रमांक बाद होते 14 76. उमेश जबरदस्त आपण पाहतोय निखिल जाधवने स्वतःवरती विश्वास ठेवलाय. कारण का बॅक टू बॅक 2 षटकार ठोकल्यानंतर माहिती आहे जे उरलेले बॉल आहेत ते मलाच खेळायचे आहेत आणि त्याच प्रयत्नात मी म्हणेन सिलेंडर आणि सॅक्रिफाईस केले विकेटसाठी आणि विशाल बाद झालाय. त्याच्या बॅटमधून आल्यात 5 धावा. महत्वपूर्ण इनिंग्स आपण पाहतोय साकारली गेली. ज्या पद्धतीनं सुनील बाद झाला परंतु सुरुवात लाजवाब केली आहे निखिल जाधवने. एंड कशा पद्धतीनं करणार. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा शेत अनिल शिंदे समोरच्या दिशेने बॉल फटका सजवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात आहेत तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा आपण पाहू शकाल. अक्षय मोरे ऍज अ कॅप्टन 4था षटक त्याने चांगला डागला होता आणि 2 धाव्याच्या मैत्रीने धाबा झाले स्कोटगार्ड वरती. आतापर्यंत 51 धावा 78 धाबा 78 रन सध्या स्कोटगार्ड वरती. निखिल जाधव चर्चा झाली या नावाची. चर्चा झाली आहे या पट्ट्याची. या मॅच मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. पुढे आले अक्षय जाधव. अक्षय मोरे बॉल चालले ते सीमा रेषा पार. न शोना न बाबू न मुन्ना गेंद जाएगी टुन्ना फॉर रन्स. वॉट बॅटिंग. पहिला आपण पाहिलं तर पहिला इनिंगचा इथे डाव समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंग्सच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या स्कोटगार्ड वरती. ते एकूण थँक्यू. स्कोर अपडेट करा प्लीज. थँक्यू सो मच. तर पुढील टॉस साठी आम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आमच्या बरोबर आपल्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्थातच कोयना सुळशी कांदाटी महिला मंडळच्या विद्यमान अध्यक्ष आहेत जयश्रीताई जाधव मॅडम. त्यांचे मिस्टरही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे ऑफिसर विनोदजी आंबरे सर आमच्याबरोबर उपस्थित आहेत आणि बौद्ध कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आजच्या दिवसातली महत्वपूर्ण मॅच असेल जिथे मात्र 4थी मॅच असेल. भवानी वॉरियर्स आणि रॉयल मराठा टायगर या 2 संघांच्या दरम्यान महत्वपूर्ण मॅच आहे आणि त्या टॉस साठी खऱ्या अर्थाने आपण पाहतो क्रिकेटमध्ये महिलाही खूप पुढे गेल्यात. पण आज एका महिलेच्या हस्ते या ठिकाणी केएसकेच्या माध्यमातून अगदी मैदानाच्या आतमध्ये टॉस होईल. आमच्या जयश्रीताई आमच्या बरोबर जोडल्यात. त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन आहेत. ताई इकडे या.
तर आपण पाहतोय अगदी जयश्रीताई जाधव यांच्या हातामध्ये कॉईन आहे. कॉईन सुद्धा विशेष बनवलाय कारण संपूर्ण ही स्पर्धा पाहिलं तर प्रभू श्रीरामाची थीम आहे, जे 22 जानेवारी 2024 ला अयोध्येमध्ये मंदिर बनवण्यात आलं आणि प्रभू श्रीरामांची प्रतिस्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. ही संपूर्ण थीम आहे. कॉईन वरती तुम्ही पाहताय एका बाजूला जय सियाराम आणि दुसऱ्या बाजूला KSK पिला आहे. एका बाजूला तुम्ही टीम पाहताय रॉयल मराठा, दुसऱ्या बाजूला भवानी वॉरियर्स. कॉल कोण देईल? तर आपण नॉक घेऊया. थँक्यू. तर रॉयल मराठा कडून कॉल दिला जाईल. ताईंच्या हातामध्ये कॉईन आहे. ताईंना मी विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. स्पिन द कॉईन. KSK द कॉल. इट इज अ KSK. येस. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करताय. थँक्यू. बॅटिंग करतायत. किती धावा स्कोर वरती लावाल? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. ताई तुमच्याकडे येईन क्रिकेट. आज जर आपण पाहिलं भारत नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात जास्त पॉप्युलर खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये आलात. तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. KSKचं क्रिकेट, जावली महाबळेश्वरचं क्रिकेट जे दरी खोऱ्यामध्ये, वाडीमध्ये, गावामध्ये खेळलं जायचं, बांधांमध्ये खेळलं जायचं, ते क्रिकेट आज नवी मुंबई नगरीमध्ये होत असताना तुम्ही काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम KSK प्रीमियर लीग मधील सर्व पदाधिकारी, उपस्थित मंचावर असलेले सर्व पदाधिकारी, संपत शिंदे, राम शिंदे आणि मैदानात उपस्थित असलेले सर्व क्रिकेट प्रेमी यांचं मी मनापासून आभार मानेन. आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि हे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर आम्ही 105 गावातले आहोत. आपल्या भागातली मुलं आज जे दऱ्याखोऱ्यातून येतात, खेळतात, बांधावर वगैरे बोललात तुम्ही, खूप मेहनत घेतात आणि हा शेवटी खेळ आहे. जिंकणं हरणं हे शेवटी याच्यावर एवढं कोणी लक्ष देऊ नये. खेळ खेळ असतो. ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला एकच सांगेन की या मुलांना, खेळणाऱ्या मुलांना सरकारने काही आर्थिक मदत करावी. कारण ही मुलं मेहनत घेतात पण काही आर्थिक परिस्थितीमुळे मागे असतात. तर सर्वांनी ह्या क्रिकेट प्रेमींना मदत करावी अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करेन. बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. त्यांनी सांगितलंय की जसं लेदर बॉल क्रिकेटला इंटरनॅशनलचा दर्जा आहे तसाच टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा इंटरनॅशनल दर्जा मिळाला. आणि दरी खोऱ्यातील खेड्यातील जर खेळाडू, गावागावातील खेळाडू जर पुन्हा एकदा इंटरनॅशनल मंचवरती जर गेले तर ते खूप बरं होईल. थँक्यू सो मच ताई. टॉस मध्ये काय घडलंय तर रॉयल मराठा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती अस्वस्थ व्हावं. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया जिथे मात्र आपण सँडी सर आणि उमेश सावंत सर यांना ऐकतोय. धन्यवाद. आपण थोडंसं करेक्शन करतोय कारण का जिथे 82 आपण धावा आम्ही सांगितलं होतं 83 धावा झाल्यात आणि 84 धावा जमवायच्या आहे. तिथे इंदाई 11 स्टारला आपण मॅच क्रमांक पाहतोय तिसरा. इंदाई 11 स्टार आणि स्वर्गीय आनंद स्मृती 11 धावा जमवले. 83-84 धावांचं उत्तर आहे. लक्ष आहे मॅच मध्ये रणजित पवार केंद्र आणि दुसऱ्या 8 ला प्रथमेश मारुस्ते आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक P1चं षटक सागर कदम बॉलिंग ट्रॅक वरती आहे. जबरदस्त मॅच. आमच्या समेत पुण्याशी सँडी सर पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या बॉल वरती जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षकांची रेस लागली आहे जरूर परंतु पहिल्या बॉल वरती फटका सुरेख आहे. ताकद कमी होती फटक्या मागे परंतु 2 धावा सर. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. गुडलँड टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आला होता आतमध्ये किंचाचा बॅकफुटवर गेला. पूर्णपणे जागा बनवत कम्प्लिटली फेस ओपन करताना कव्हर एक्स्ट्रा थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर गेटिंग टू ओपन द अकाउंट. विक्रमजी हिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवम एंटरप्राइजेस विक्रम इंगळे यांचंही मनापासून स्वागत. आणि बॅट नंबर पाहू शकाल ऑन साइडला बॉल टर्न केला. डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल मिळतीये. सिंगल डबल नाही मॅच मध्ये मी म्हणेन काम चालणार नाही कारण का P1चं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला फायदा घ्यावा लागतो कारण का आपण डीप मिड विकेट मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 च्या बाहेर आहेत.
नक्कीच या P1चा मॅन्डेटरी पॉवरचा पुरेपूर फायदा झाला, पण निखिल जाधव नोतवला आणि आणि अर्धे शतक पहिलं लावताना एक दमदार खेळी त्याने साकारली. त्याचा खेळ पाहून मात्र तशी सुरुवात अपेक्षित आहे, खास करून इंदाई 11 भुजा आहे, बैठक मारली आणि कडक स्थितीमध्ये सरळ डाऊन द बॉल लाजबाब झेल टिपताना तर खेळी इथे झाली समाप्त. बॅट्समन प्रथमेश मालुसरे बॅक इन टू द पॅव्हिलियन. पहिला हदरा इंदा 11. आमच्या मुख्य व्यासपीठावरती वाई टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार क्रिकेटर आणि मुंबई पोलीस महेश सनस या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचंही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. वाई टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठा सितारा अर्थातच मुंबई पोलीस महेश सनस यांचं उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभते. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आपण पाहिलं याच प्रथमेश माळसने कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु ही महत्वाची मॅच होती आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर काही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की अगदी कोयना सुळशी कांदाटी मंडळाच्या महिला अध्यक्षा या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती जयश्री ताई जाधव मॅडम यांचा सन्मान आमच्या अध्यक्ष पैलवान विकासभाई कदम रामेघर गावचे आहेत आणि त्याही रामेघर गावच्या होत्या आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा अगदी मुख्य व्यासपीठावरती जोपासली जाते. त्याचबरोबर त्यांचे मिस्टरी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय तुकारामदादा जाधव साहेब यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. KSKचे अध्यक्ष पैलवान विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करत असताना अतिशय आनंद होतोय. कारण पहा महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून त्यांनी वेळ दिलाय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे खऱ्या अर्थाने केएसकेचे मार्गदर्शक आणि आमचेही मार्गदर्शक आदरणीय संतोष दादा सांगपाळ आहेर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय संतोष दादा सांगपाळ यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. KSK प्रतिष्ठानसाठी नेहमी सातत्यपूर्व चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून लाभलं आणि नेहमी समालोचन करत असताना त्यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत येत असते. त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे वाई तालुक्यातील स्टार क्रिकेटर आणि मुंबई पोलीस महेश सनस यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. महेश दादांना विनंती करतो सर आपण पुढे या. मुंबई पोलीस महेश सनस वाई टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू महेश सनस यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. Back to Combox sir please. What अनबिलिव्हबल कॅच मी म्हणेन. स्पेक्टॅक्युलर कॅच. उमेश काय म्हणशील जलाबद्दल? जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हात त्याने टाकला ना आणि त्या हातामध्ये त्याचा हातच एवढा मोठ्या उंचीचा खेळाडू आहे आणि हाताचा पंजा त्याने अगदी हा खोलला गेला जसा एखाद्या फुलपाखराचा जसा पिसारा फुलत होता तशाच पद्धतीनं बॉल तसा आला आणि पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये हात त्याने टाकला आणि परफेक्ट कॅच आणि तो बॉल सुटलाही नाही. देखील म्हणजे असं वाटतंय की ते चुंबन फेविक्विक लावलाय का काय, फेविक्विक किंवा फेमिकॉल लावला असेल कदाचित. नक्कीच एक चांगलं सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. कल्पेशजी सावंत सायंटिस्ट आहेत त्यांना मी विनंती करतो सर आपण मुख्य व्यासपीठावरती या. कल्पेशजी सावंत सायंटिस्ट आहेत त्यांना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. नक्कीच स्वागत आहे. परंतु स्वागत आहे या क्षेत्ररक्षण करण्याचं कारण कला जबाब झेल अफलातून आणि इथे खूप खराब असे सुरुवात म्हणता येईल. जे 84 धावांचा डोंगर आणि डोंगराकडे मी दबला जातोय पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हर अतिशय चांगलं टाकलं सागरने. 2 हादऱ्या देताना फक्त धावा खर्च केल्या 9, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 4 म्हणजे 6 धावा आल्या तब्बल ओव्हर थ्रोच्या आणि त्या जर मिळाल्या असत्या तर एकूण मध्ये टाकताना गोलंदाज दिसला असता. थँक्यू. एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. कल्पेशजी सावंत सायंटिस्ट आहेत त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय.
पैलवान विकासभाई कदम यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. कल्पेश सावंत सायंटिस्ट आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू संजय सकपाल ज्याने या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेण्याचा मान सन्मान मिळवलाय. तो एअरकॉर्डला मला हेलिकॉप्टरवर दिशा देताना विंग्स वापरले नव्हते. डीप मिड क्षेत्ररक्षण येईल, फील करेल आरामात. मत सिंगल डबल जातो, डबल राऊंड आकड्यामध्ये म्हणजे 10 तब्बल जातात. 10 वर 2 अशी सध्या बेकार स्थिती आहे. 7 चेंडूचा खेळ मध्ये ते समाप्त होतोय. उमेश 84 बनवायचे आहे 5 ओव्हर मध्ये. 84 धावा बनवायच्या आहेत म्हणजे तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे पाहू शकाल तुम्ही नवनीत चव्हाणच्या बॅट मध्ये निघालाय. सुमसान इलाक्यामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना फाईन लेग रिझर्व मध्ये आलाय तो चौकार आपण पाहू शकाल. सध्या तरी एका बाजूला आपण पाहू शकाल जावली क्रिकेट असोसिएशन मधून ऍज आयकॉन जिल्हा आयकॉन आपण पाहतोय तो फलंदाज रणजित पवार. कालच्या 2 मॅच मध्ये काहीच खास करू शकला नाहीये, परंतु हाय स्कोरचा मॅच आहे आणि इथून पुढे काहीतरी त्याला ऍज अ बॅटिंग करत असताना स्पेशल काहीतरी करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिली पहिल्या डावामध्ये निखिल जाधवनी जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि या मॅच मध्ये रणजित पवार याला हे सिद्ध करावं लागेल, सार्थ करावं लागेल. परंतु आलाय चौकार. टीमची टोटल झाली आहे ती नवनीत चव्हाण आपण पाहतोय. अंधाधुंदी फायरिंग बॉल चालला इथे डॉट. बॉलवरती लक्ष नव्हतं, फोकस नव्हतं, बॅट हवेमध्ये फिरवली आहे. आलाय तो सर डॉट बॉल्स. नक्कीच चांगला गोलंदाज तब्बल 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय याच गोलंदाजाने. हॅट्रिक्स व्हॉट अ लाजवाब फिगर ऑन द बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हेलिकॉप्टर पॉपरलय जिथे मिड विकेट क्षेत्राची फील करतो सिंगल केले. सिंगल समाधान. व्हॉट अ लवली ऑन द स्टंप थ्रो. लाजवाब सुपर थ्रो. जबरदस्त आपण पाहतोय टाळ्यांचा कडकड आवाज आलाय रणजित पवार साठी. ते शिवाजी जाधव मॅन फ्रॉम अत्रेवाडी हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइस. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका आलाय. रणजित पवार की पॉवरफुल ताकद दाखवतोय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. एक लोहार की सोनार की और ये रणजित पवार की ये सिक्सर. सुपर यार. एके वागले मध्ये एक धमाल आणलंय. आमचं कॉमेंटरी किती धमाल असतं त्याचं जिवंत उदाहरण उमेश लाजवाब आपल्या माणूमध्ये एक आगवेगळ्या शैलीमध्ये शब्द फैक रणजित पवार. एक आयकॉने दमछम दाखवलं. एक आयकॉन मध्ये त्याच्या पावलावर पाऊल उचलताना पुढे सरसावलं फेकून दिलं बरोबर आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या जिथे आवाज आमची फेकण्यासाठी मात्र सज्ज होतो. डीजे आदेशच्या जवळच बोलणं फटकार. चेक पहा. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवलाय. त्याच्यामध्ये 2 पारितोषिक आहेत. आपण पाहताय अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर स्पोर्ट्स सायकल आहे ती प्रेक्षकांसाठी आहे. त्याच्यासाठी आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन करत असताना आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत. त्याचबरोबर एक स्मार्ट वॉच आहे. आमचे काही प्रतिनिधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेत आणि मी विनंती करीन तुम्हाला की अगदी शुल्लक 20 रुपयामध्ये, आता सध्याच्या घडीला 20 रुपयामध्ये वडापाव सुद्धा येत नाही, तर 20 रुपयामध्ये तुम्ही कुपन घ्या आणि सायकल आपल्या घरी घेऊन जावा. नक्कीच आपण पाहू शकाल जिथे सायकल ज्यावेळेस सायकलची आठवण येते एक सर. ज्यावेळेस खरोखर ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस बाबांकडे खूप प्रयत्न केला सायकल. बाबा मला सायकल पाहिजे परंतु कधी सायकल घेतली नाहीये. परंतु सगळ्यांच्या अगोदर बाबांनी मला एक बाईक जरूर घेतली होती. व्हेरी गुड यार. बाप तो बाप होता है उमेश. आणि इथे 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पाहायला तर 27 धावा. चांगला कमबॅक मी म्हणे नाही. ओव्हर चांगला दिलासा देणार होतं. 27 बनवायचे 84 तब्बल म्हणजे 17 धावांच्या सरासरीने थोडासा मागे 7 धावा, परंतु कधीही पूर्ण करू शकतात. क्रिकेट आहे. एखादा टार्गेट केला बॉलरला ती कमतरता निश्चित निघू शकते उमेश. 2 बॅक टू बॅक षटकार ठोकल्यानंतर धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. आतापर्यंत 27 धावा. निखिल जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या आपण डावात पाहिलं तर निखिल जाधवने लाजवाब बॅटिंग केली होत्या. कशा पद्धतीनं गुणवत्तेनं इथे गोलंदाज कशा पद्धतीने करणार. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. आक्रमण चढवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे. अगदी एखाद्या सुवास्यांची ओटी भरली जाते तशी ओटी भरली गेली. फलंदाज होईल बॅक टू द डगआउट्स. काय कॅच घेतला इथे. बॉल आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं नवनीत चव्हाण मागच्या ज्या कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेस तो स्ट्राईकला बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले होते नवनीत चव्हाणने आणि कालच्या पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती नवनीत चव्हाणने. परंतु आता तो माघारी गेलाय.
तेजस दादा गोळे शिवसेना विभाग प्रमुख यांचं आगमन होत आहे, त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. तेजस दादा गोळे शिवसेना विभाग प्रमुख यांचं आगमन होत आहे, त्यांचंही मनापासून KSK प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धन्यवाद. थँक्यू. जसं नवनीत गेला तसा किशोर उतरला मैदानामध्ये. 5व्या क्रमांक हा मोस्ट इम्पॉर्टंट क्रमांक आहे बॅटिंगसाठी. बॅलन्सिंग नंबर ऑफ द क्रिकेट. फाय स्लीप आहे, फाईन लेग. ओ सुपर बॉलिंग आहे. टप्पा थोडासा आखूळ ठेवला आहे. कुठल्या टप्पाच्या अगोदर थोडासा कमी ही बॅक पिचिंग केलेला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी सरळ पसरून पाय मात्र उचलले नव्हते. फुटवर्कची कमतरता आणि सब डिलिव्हरी सरळ विकेटच्या हातामध्ये डॉट. आज बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निखिल जाधव बॅटची कडा लागली गेली आहे. एक सिंगल मिळेल इथे कदाचित आणि एक सिंगल देखील मिळाली गेली आहे. आपण पाहिलं तर धाबा झाल्या स्कोटगार्ड वरती आतापर्यंत ते 28 धाबा. रणजित पवारने मागच्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार अगदी 5व्या आणि 6व्या बॉल वरती टोकले होते. कदाचित तो आता हॅट्रिक वरती आहे. रणजित पवार 5 बॉलच्या पाठीमागे 16 धाबा जमवल्या गेल्यात. कशा पद्धतीनं इथे खेळ करायला आडव्या बॅटने आपण पाहिलं ऑन द कार्पेट बॉल गुदगुल्या करत चालला. एक सिंगल मिळते. चांगली फील्ड देखील ऑन साइडला आणि तिथून मात्र 2 धाबा इथे संपन्न होतील. एका दुखा से भैया इस मैच में काम नहीं चलने वाला है. मैच को जीतना है, मैच के मंजिल तक जाना है तो आप चौके छक्के लगाने पड़ेंगे इस मैच में. धाबा त्याला स्कोटगार्ड वरती 33 धाबा. नक्कीच उमेश, षटकाराच्या दुसरा नो ऑप्शन पर्याय उरला नाही. फक्त षटकाराची भाषा बोलावं लागेल जर मॅच मध्ये पोहोचवायचं असेल तर. इन द 11 ग्रेट बॉलिंग यार. फिंगर्स रोल, गतीमध्ये परिवर्तन, सुपर बॉलिंग यार. गुंडला टाकला यावेळेला निखिल जाधवने. बॅटिंग प्रॉपरली केली. इज ॲज आयकॉन प्लेअर. सुपर डुपर परफॉर्मन्स राहिलाय. अर्धशतक पहिलं आणि ते मारण्याचा मान मात्र मिळवला ज्या बॅटरने, तो मात्र गोलंदाजी कंजूशी करताना. जिथे कंजूशी दमदार फलंदाजी तिथे जो धावा देताना कंजूशी. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स. जबरदस्त बॉलिंग आपण पाहू शकाल. बॉलचा तो टप्पा पाठीमागे ठेवला, थोडासा हलक्या हाताने टाकला, व्हेरिएशन ठेवलं, चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा लाजवाब लाजवाब गोलंदाजी. चेक. थँक्यू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय विनोदजी आंबरे साहेब उपस्थित आहेत. नवी मुंबई महानगरपालिका ऑफिसर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी कृष्णाई ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक छोटस गिफ्ट दिलं जात आहे, परंतु ते खूप मोठं आहे कारण ते तुम्ही गिफ्ट तुमच्या घरामध्ये शोपीस मध्ये ठेवू शकत नाही. ते गिफ्ट तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ठेवाल कारण त्याच्यावरती अगदी अयोध्येचं मंदिर तुम्हाला गिफ्ट दिलं जात आहे आणि प्रभू श्रीराम असतील त्याच्यामध्ये. तर सरांना विनंती करतो की विनोदजी आंबरे सर, नवी मुंबई महानगरपालिका ऑफिसर यांना आम्ही कृष्णाई ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक गिफ्ट या ठिकाणी देतोय. कॅमेरामॅन tenniscricket.in. मित्रांनो, कृष्णाई ज्वेलर्स बद्दल मी काल माहिती तुम्हाला सांगितले. कृष्णाई ज्वेलर्स होलसेलचे गोल्ड व्यापारी आहेत ज्यांची कमीत कमी ऑल ओव्हर इंडियामध्ये 40 ब्रांचेस आहेत. जयश्रीताई, आणि त्यांच्याकडे जर तुम्ही गोल्ड बनवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मेकिंग चार्जेस द्यायचे नाहीयेत. म्हणजे जो सोन्याचा गोल्डचा काही भाव असेल आजचा तो भाव या ठिकाणी तुम्हाला पे करायचा आहे. आणि KSK ची आणि त्यांची भेट 1 महिन्यापूर्वी झाली. या 1 महिन्यामध्ये आपल्या वारसोळी देवगावचे सोपान मोरे, जितेंद्र मोरे यांच्या माध्यमातून कमीत कमी 18 तोळ गोल्ड त्यांच्याकडे आम्ही बनवलंय आणि त्याच्यावरती मेकिंग चार्जेस 0 आहे. थँक्यू. आणखी एक गिफ्ट या ठिकाणी आम्ही देतोय. आम्हाला खूप आनंद होतोय गिफ्ट देत असताना. कृष्णाई ज्वेलर्सचं आम्ही पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन. आपल्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने पाहतोय आपण क्रिकेट पाहण्यासाठी आपल्याच विभागातील महिला आदरणीय सौभाग्यवती जयश्रीताई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनाही आम्ही हे गिफ्ट देतोय. जसं मी सांगितलं, हे गिफ्ट नाही, तुम्हाला एक अयोध्येची प्रतिमा या ठिकाणी भेट दिली जाते जी तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ठेवाल. तर आपण जयश्रीताईंना कृष्णाई ज्वेलर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे गिफ्ट या ठिकाणी देतोय. क्या बात आहे मित्रांनो, जरा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कृष्णाई ज्वेलर्स. मेकिंग चार्जेस 0 असेल तुमच्यासाठी. सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, सेक्टर 17 वाशी या ठिकाणी त्यांचं शॉप आहे. ऑल ओव्हर विचार केला तर इंडियामध्ये 40 ब्रांचेस आहेत. गोल्डचे होलसेलचे व्यापारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. थँक्यू कृष्णाई ज्वेलर्स. बॅक टू कॉम्बॉक्स.
थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल मॅच कडे पुन्हा एकदा जाऊया. मॅच इथे फसली गेली आहे, रंगतदार निर्माण होत नाहीये, बॅटिंग होत नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिला चौकार आलाय, चौकाराच्या तदनंतर धाबाल्या स्कोरगार्डवरती आतापर्यंत झाल्यात त्या 39-40 धाबा जमवल्या गेल्यात. 28 धावांवरती खेळतोय. 11 बॉलच्या पाठीमागे चांगलं योगदान दिलंय मॅच मध्ये रणजित पवारने. यावेळेस फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुनील शिंदे माहितीये मॅच असा जवळजवळ मला वाटतं संपलाय की काय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एखादा फुगा फुटला हवा निघून जाते, एखादा टायर पंक्चर जागा फुटला की हवा निघून जाते, आणि तशा पद्धतीनं या मॅचची हवा निघून गेली आहे. नक्कीच मॅच क्लिअर झाले. 40 झाले. 3 गडी बाद, अजून 44 धावांची तब्बल आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चौथं प्रगतीपत्र आयटम राऊंड द बॅक टू वॉट अ लवली सुपर्ब, वॉट अ मॅग्निफिसेंट ओव्हर द मिड विकेट अँड रन. चांगला दर्जेदार फटका, बॅलन्स केला, स्विंग द बॅट व्हेरी वेल इन द हँड अँड प्रॉपर वेट ऑफ थँक्यू. संकेत दादा पवार यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होतंय. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. संकेत दादा पवार दादांना मी विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती या. कृष्णाई ज्वेलर्सचे सर्वेसर्वा हिम्मत सिंग राव या स्पर्धेमधून तात्पुरती रजा घेत आहे. थँक्यू सो मच. त्यांच्या माध्यमातून आपल्याला बहुमूल्य सहकार्य लाभलंय. थँक्यू सर. थँक्यू सो मच. जाऊया पुण्याच्या मॅच खेळले, आणि एक लवचिक खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तो कुशर उतेकरच्या बॅट मध्ये निघालाय. तो षटकार. एकूण धावा जमवल्या गेल्या आतापर्यंत 46 बॉल जिंकण्यासाठी 38 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला षटकार लगवला काही हरकत नाहीये, परंतु जर एखादा व्हाईट बॉल आला, नो बॉल आला तर थोडेसे प्रश्नचिन्ह वाढत जातील या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण विशालला पाहतोय. स्ट्राईक केंटला रणजित पवार. आतापर्यंत धाबा स्कोर गार्ड वरती 46. आतापर्यंत जमवायचे आहे 6 बॉलच्या पाठीमागे. वा, सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु तितकाच ॲक्विशन नाहीये. फरक पडणार देखील नाहीये. नो मॅच लँड मध्ये बॉल चालला. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचं केले कन्व्हर्ट. 2 धाबा इथे कम्प्लीट केल्या. 2 धावेच्या सहाय्याने पाहू शकाल तुम्ही धावसंख्या होती आहे ती 48 धाबा. कशा पद्धतीने या मॅच मध्ये आपण पाहू शकाल साकारला जाईल या डाव. गोलंदाजावर पाहिलं तर फक्त तुम्हाला सरळ बॉल फेकायचे आहेत. जरी बॉलवरती प्रत्येक बॉलवरती आक्रमण झालं काही हरकत नाहीये, कारण का मॅच हा पूर्णपणे आपण पाहिला तर स्वर्गीय आनंद स्मृती 11 या टीमच्या बाजूला झुकला गेलाय. बॉलर तयार होतोय. स्कोप इथे ओपन केलाय, बॅटचा फ्लो ओपन केलाय. एक सिंगल मिळते डीप मध्ये प्रोटेक्शन. आणि मी म्हणेन सर की मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी जो आपण रस हा निघून गेला आणि राहिलाय फक्त तो चौथा. मी म्हणेन तसे मॅच मध्ये मजा नाहीये सध्या. रणजित पवारने चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये. तिसरा मॅच आहे म्हणजे सामना मी म्हणेन अद्याप तरी गमावला गेला. मजा नाहीये मॅच मध्ये. सुरेख फटकालाय लॉंग ऑफ मध्ये. इथे कॅच देखील कम्प्लीट केलाय. नजर ठेवली, बॉलला येऊन दिलं, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय केएसके प्रीमियर लीग सीझन 5 स्पर्धा मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची, स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची जबरदस्त आपण पाहतोय. कॅच घेतलाय सागर, आणि अप्रतिम आपण बॅटिंग पाहिली तर पहिल्या डावामध्ये ज्या फलंदाजाला कालच्या दिवसामध्ये शांत ठेवलं होतं. चेक. सन्माननीय तेजस दादा गोळे विभाग प्रमुख शिवसेना यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करतो आयोजन समिती, तेजस दादा गोळे विभाग प्रमुख शिवसेना यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि गेली सातत्यपूर्व केएसकेच्या माध्यमातून ही जोपासली जाते. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. फलंदाजी ते सी कॉर्नर मध्ये चांगला कॅच पकडला गेलाय, आणि जवळच आपण पाहिलं तर या स्पर्धेमधून बाहेर जात असताना सध्या तरी इंदाई 11 स्टार कालच्या दिवसामध्ये 2 मॅच ते पराभूत झाले होते. ही मॅच देखील तितकी महत्वाची होती. पुढील सन्मान आहे आदरणीय संतोष दादा पवार यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. माफी असावी. संकेत दादा पवार यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अध्यक्ष दोस्ती ग्रुप संकेत दादा पवार यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अध्यक्ष दोस्ती ग्रुप त्यांचंही मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान हार्दिक स्वागत आणि त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बॅक टू कॉम्बॉक्स. पुणे शेत आपण पाहू शकाल फलंदाजी ते बाद झाल्या पाठीमागे दिशेला. हॅट्रिक झाली का परत? वा, लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली तर विशालची.
पुन्हा एकदा 49 धावा आतापर्यंत जमवलं गेल्या 6 विकेट केलेत आतापर्यंत इन द 11 आपण पाहू शकाल इन द 11 स्टार स्वर्गीय आनंद स्मृती 11 पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग केली निखिल जाधवने नाव चर्चेमध्ये आलंय कालच्या दिवसामध्ये तितकासा खेळ राहिला नाहीये परंतु आज दमदार संघ मालकाला खुश केले आलेल्या आपल्या पाठीराख्या प्रेक्षकांना खुश केलंय पाठीराख्यांना काय असतं तर मॅच मध्ये मजा हवी अशी वाटते परंतु या मॅच मध्ये मजा नाहीये धाबा स्कोरगार्ड वरती झाल्यात त्या 49 धाबा संडे सर आपण जबरदस्त ही स्पर्धा पाहतोय या हंगामामधली आम्ही भूमिपत्र मैदान म्हटलं तर कोणता खेळाडू असेल की या मैदानामध्ये खेळायचं आहे कोणता समालोचक असेल की मला या मैदानामध्ये खेळत असताना खेळाडू मला समालोचन करायचं आहे आणि हा योग आलाय आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बॉल आणि तिथे पुन्हा एकदा फलंदाज यष्टीरक्षकानं अगदी काम आपलं चोखीने केलंय आणि जवळ 4 विकेट गेलेत या ओव्हर मध्ये आणि धावा दिल्यात त्या फक्त 3 आणि 49 धावा जमवल्या गेल्या आणि मॅच जिंकला इथे स्वर्गीय आनंद स्मृती 11 टीमचे मालक वसंतदादा शिंदे खूप खुश आहेत आणि ज्यांनी जे कॅश प्राइज लावलं होतं निखिल जाधव साठी ते आपण जमा करावं ओ टू संतोष देसाई सर थँक्यू सो मच. चला पुढील सामना रॉयल मराठाला मी विनंती करतो अगदी लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हाल आणि क्षेत्ररक्षकाची रचनाही आपण कराल तर आपल्याला विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. थँक्यू सर, धन्यवाद. आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप धन्यवाद. स्पर्धा आपली आहे, स्पर्धा आपल्या तालुक्याची आहे. जावली तालुका आणि महाबळेश्वर तालुक्याची आपुलकीची स्पर्धा आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट लीग स्पर्धा आहे. KSK प्रीमियर लीग 2024